Effects of light. Fill in the blanks. When the beams from the headlights of a car fall on an object in the night, the shadows called dash and dash can be seen. गाडीचे हेडलाईट हे एक्सटेंडेड सोर्स असतात, त्यामुळे दोन प्रकारच्या सावल्या निर्माण होतात, डार्क आणि फेंट. डार्क शॅडोला आपण अंब्रा असं म्हणतो, तर फेंट शॅडोला पिनांब्रा. When the beams from the headlight of a car falls on an object in the night, shadows called umbra and penumbra can be seen. During a lunar eclipse, the shadow of the dash falls on the dash. चंद्रग्रहणाच्या वेळेस तुम्हाला माहित आहे की पृथ्वीची सावली ही चंद्रावर पडत असते. During lunar eclipse, the shadow of the earth falls on the moon. During a solar eclipse, the shadow of the dash falls on the dash. सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्राची सावली ही पृथ्वीवर पडते. During a solar eclipse, the shadow of the moon falls on the earth. Various shades of color are seen in the sky at sunrise and sunset due to सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेस विविध प्रकारचे रंग दिसतात, ते स्कॅटरिंग ऑफ लाईटमुळे. Various shades of color are seen at sunrise and sunset due to scattering of light. Give reasons. Space beyond the Earth's atmosphere appears dark. पृथ्वीच्या वातावरणाच्या वर अवकाश हे काळसर रंगाचे असते, कारण because there is no scattering of light due to lack of the atmosphere. अवकाशामध्ये वातावरण नसल्यामुळं स्कॅटरिंग ऑफ सनलाईट हा इफेक्ट त्या ठिकाणी नसतो, त्यामुळे अवकाश आपल्याला काळ्या रंगाचे दिसते. वी आर एबल टू रीड व्हाईल सिटिंग इन द शेड. आपण सावलीमध्ये बसलो असतानाही आपल्याला वाचन करता येते, बिकॉज देर इज नो डायरेक्ट सनलाईट बट नेसेसरी लाईट reach to us from reflection and scattering of light from the surrounding. सावलीमध्ये डायरेक्ट सूर्यप्रकाश आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, परंतु इतर वस्तूंवरून परावर्तित होऊन हा सूर्यप्रकाश आपल्यापर्यंत पोहोचतो आणि आपण वाचन करू शकतो. We should not observe the solar eclipse with naked eyes. आपण उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नये. Because during a solar eclipse, harmful ultraviolet rays reach the earth, can damage our eyes. कारण सूर्यापासून येणारी अतिनील किरणं आपल्या डोळ्यांना हानिकारक असतात, त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या डोळ्यांवर होऊ शकतो, आपल्या डोळ्यांना इजा होऊ शकते. गिव्ह सम एक्झाम्पल्स ऑफ स्कॅटरिंग ऑफ लाईट दॅट वी कम अक्रॉस इन डे टू डे लाईफ. दैनंदिन जीवनामधील स्कॅटरिंग ऑफ लाईटचे उदाहरणं लिहा. द स्काय अपियर्स ब्ल्यू. आपल्याला आकाश हे निळ्या रंगाचे दिसते. ॲट सनराईज अँड सनसेट सन अपियर्स रेड. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेस आपल्याला सूर्य हा लालसर रंगाचा दिसतो. पाथ ऑफ द लाईट फ्रॉम प्रोजेक्टर. प्रोजेक्टरमधून निघणाऱ्या प्रकाशाचा मार्ग आपण धुळीच्या कणांमुळे पाहू शकतो. पाथ ऑफ द टॉर्च लाईट इन द डार्क. त्याचप्रमाणे टॉर्च लाईटचा जो मार्ग आहे तोही आपण पाहू शकतो. पाथ ऑफ द हेडलाईट ऑफ द व्हेकल इन द नाईट. रात्रीच्या वेळी वाहनाच्या हेडलाईटचा प्रकाश आपल्याला स्कॅटरिंग ऑफ लाईटमुळेच दिसतो. पाथ ऑफ द सनलाईट कमिंग थ्रू द विंडो. त्याचप्रमाणे खिडकीमधून येणारा प्रकाश हाही आपल्याला स्कॅटरिंग ऑफ लाईटमुळे दिसतो. Why is the shadow of a bird flying high not seen on the earth? आपल्याला उंचावर उडणाऱ्या पक्ष्याची सावली का दिसत नाही?
Because of long distance, umbra of the bird becomes smaller and smaller and it disappears. Also, penumbra becomes bigger and bigger, also disappears. Hence, we cannot see the shadow of the bird on the earth. कारण जमिनीपासून पक्षाचं अंतर हे जास्त असल्यामुळे त्या पक्षाची गडद सावली आकाशामध्येच संपते आणि जी फिकट सावली असते म्हणजेच पिनम्रा ती सावली पृथ्वीपर्यंत येताना एवढी मोठी होते की ते आपल्याला जाणवतही नाही. व्हाय इज अ पिनम्रा नॉट ऑब्टेन फ्रॉम अ पॉइंट सोर्स? आपल्याला पॉइंट सोर्समुळे फिकट सावली त्याला आपण पिनम्रा म्हणतो ही का मिळत नाही? बिकॉज पिनम्रा इज अ फेंट शॅडो फॉर्म व्हेन some light rays obstructed and some reach to the screen, but in a point source all light rays get obstructed by the object to form only a dark shadow. पॉइंट सोर्समुळे आपल्याला फिकट सावली मिळत नाही कारण पॉइंट सोर्समध्ये एका बिंदूमधून प्रकाश किरणे बाहेर पडतात आणि त्यामध्ये जी प्रकाश किरणं वस्तूंवर पडतात ती सर्व अडवली जातात आणि त्यामुळे फक्त एकच प्रकारची गडद सावली आपल्याला मिळते. एक्सटेंडेड सोर्समध्ये मात्र काही प्रकाश किरण स्क्रीनपर्यंत पोहोचतात आणि काही त्या वस्तूंवर पडतात, त्यामुळे फिकट सावली ही आपल्याला मिळत असते. Answer the following questions in your own words. What is meant by scattering of light? When the light rays hit the tiny particles, it gets spread in all the directions. This phenomena of light is called scattering of light. जेव्हा प्रकाश किरण लहान लहान कणांवर पडतात तेव्हा ते सर्वत्र पसरले जातात. याला आपण स्कॅटरिंग ऑफ लाईट असे म्हणतो. Does the shadow really vanish in the zero shadow condition? No. The shadow does not really vanish in the zero shadow condition because the shadow is exactly beneath the object. झिरो शॅडो कंडिशनमध्ये सूर्य हा एक्झॅक्टली डोक्यावर असतो, त्यामुळे सावली ही आपल्या पायांच्या खाली असते. Will the laser beam be seen if it passes through a glass box which contains a lighted incense stick? जर आपण काचेच्या बॉक्समध्ये अगरबत्ती लावली तर त्यामध्ये आपल्याला लेझर बीमचा मार्ग दिसेल का? तर दिसतो. Yes, the path of the laser beam is seen if it passes through a glass box which contains a lighted incense stick due to scattering of light. आपल्याला त्यामध्ये त्या लेझर बीमचा मार्ग दिसतो कारण धुराच्या लहान लहान कणांवर प्रकाशाचे विकिरण होते आणि आपल्याला लेझर बीमचा मार्ग दिसतो. डिस्कस अँड राईट अ सायन्स बेस्ड पॅराग्राफ ऑन व्हॉट इफ द सन डिड नॉट राईज. विज्ञानावर आधारित एक उतारा लिहा जर सूर्य उगवला नाही तर. तुम्हाला खालील मुद्द्यांच्या आधारे हा पॅराग्राफ लिहिता येईल. त्यामध्ये नो सनराईज अँड सनसेट, सूर्योदय आणि सूर्यास्त होणार नाही. ओन्ली नाईट, फक्त रात्रच राहील. स्काय ॲपियर्स डार्क, आपल्याला आकाश हे काळ्या रंगाचे दिसेल. नो लाईट अँड एनर्जी, आपल्याला सूर्यापासून प्रकाश आणि ऊर्जा मिळत असते, ती मिळणार नाही. नो शॅडोज, आपल्याला सावल्या दिसणार नाहीत. नो सोलार इक्लिप्स, सूर्यग्रहण होणार नाही. नो फोटोसिंथेसिस, वनस्पती आपलं स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकणार नाहीत आणि त्यामुळे सजीव सृष्टीसुद्धा संपुष्टात येईल. व्हॉट एफर्ट्स विल यू मेक टू रिमूव्ह द मिसकन्सेप्शन्स अबाउट इक्लिप्सेस. ग्रहणांविषयी ज्या गैरसमजुती आहेत त्या तुम्ही दूर करण्यासाठी काय कराल? तर आपण खालील प्रकारचे प्रयत्न करू शकतो. आपण शाळा स्तरावर काही ॲक्टिव्हिटीज घेऊ शकतो. टू रिमूव्ह मिसकन्सेप्शन्स अबाउट इक्लिप्सेस, डिफरंट ॲक्टिव्हिटीज ॲट द स्कूल लेवल,
डिस्कशन्स इन द क्लासरूम, आपण वर्गामध्ये चर्चा करू शकतो. डिबेट, त्यामध्ये वादविवाद आपल्याला घेता येईल. एक्सपर्ट स्पीच, वॉचिंग इक्लिप्स इन द स्कूल. त्याचप्रमाणे डिस्कस विथ द फॅमिली, आपण विद्यार्थ्यांना त्यांच्या फॅमिलीसोबत चर्चा करण्यास सांगू शकतो. टी व्ही, न्यूजपेपर, रेडिओ आर द इफेक्टिव्ह मीडियम्स. व्हेरियस इक्लिप्सेस अँड द कंडिशन्स ड्युरिंग दॅट पिरियड, विविध प्रकारची ग्रहणे आणि त्यावेळेसची परिस्थिती. सोलार इक्लिप्स, सूर्यग्रहण. तुम्हाला माहीतच आहे की जेव्हा चंद्र हा पृथ्वी आणि सूर्य यांच्या दरम्यान येतो तेव्हा चंद्राची सावली ही पृथ्वीवर पडत असते आणि आपल्याला सूर्यग्रहण दिसते. सूर्यग्रहण हे नेहमी अमावस्येला होते. चंद्राची गडद सावली ज्या ठिकाणी पडते त्या ठिकाणावरून खग्रास सूर्यग्रहण आपल्याला दिसते, तर फिकट सावलीमधून खंडग्रास सूर्यग्रहण आपल्याला दिसत असते. आणि जेव्हा चंद्राची सावली आपल्या पृथ्वीपर्यंत पोहोचू शकत नाही अशा वेळेस आपल्याला कंकणाकृती सूर्यग्रहण दिसत असते. त्याचप्रमाणे चंद्रग्रहण हे पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्यामुळे होते. चंद्रग्रहण हे नेहमी पौर्णिमेला होत असते. चंद्रग्रहण फक्त खग्रास आणि खंडग्रास असते, कंकणाकृती चंद्रग्रहण दिसून येत नाही. Explain the difference. Point source of light, extended source of light. Point source. Light emerge from fine hole. Only dark shadow, umbra, is formed. Extended source of light consists of many point sources. Extended source of light forms two types of shadow, dark and faint. पॉईंट सोर्समध्ये फक्त एका बिंदूमधून प्रकाश बाहेर पडत असतो आणि फक्त आपल्याला गडद सावली पॉईंट सोर्समुळे मिळते. तर एक्सटेंडेड सोर्स हा अनेक पॉईंट सोर्स एकत्र आल्यामुळे तयार होतो आणि त्यामुळे आपल्याला दोन प्रकारच्या सावल्या मिळतात, गडद आणि फिकट. Umbra and penumbra. Umbra is the dark shadow formed both the point and extended source of light. It is formed when no light rays directly reach to the screen, while the penumbra is the faint shadow formed by the extended source of light. It is formed when some light rays reach to the screen. Umbra ही डार्क शॅडो असते. ही दोन्ही पॉइंट आणि एक्सटेंडेड सोर्समुळे निर्माण होते. जेव्हा डायरेक्ट प्रकाश किरण स्क्रीनपर्यंत पोहोचू शकत नाही तेव्हा ही डार्क शॅडो निर्माण होते. पेनम्ब्रा ही फेंट शॅडो आहे. ही फक्त एक्सटेंडेड सोर्समुळे निर्माण होते आणि काही प्रकाश किरण जेव्हा स्क्रीनपर्यंत पोहोचतात, काही अडवले जातात तेव्हा ही फिकट शॅडो निर्माण होते.